दीड तास पोलीस आणि पालकांकडून रोहित आर्याचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू होते। मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांनी स्वतःच्या मुलांची शपथ घातलेली होती। रोहितचं मन वळवण्यासाठी पालकांनी व्हिडिओ कॉलही केले होते। अखेर रोहित आर्य मानणार नसल्याचं लक्षात येताच पोलिसांनी स्टुडिओत घुसण्याचा निर्णय घेतला। रोहित आर्याला बोलण्यात व्यस्त ठेवून बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करण्यात आला। स्वतःचा सेल्फी व्हिडिओ चित्रित करून त्यानेच कास्टिंग डायरेक्टरला व्हिडिओ पोलीस ठाण्यात पाठवल्याचं उघड झालं। सचिन गाड आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी याबद्दल अधिकचे अपडेट द्यायला। सचिन, एक नवीन माहिती आता समोर येते या प्रकरणामध्ये। नक्कीच अश्विन, एन्काउंटर पूर्वी रोहित आर्याची कशा प्रकारे वाटाघाटी सुरू होत्या याची आता इनसाइड स्टोरी माझ्या हाती लागलेली आहे। पोलीस तब्बल दीड तास रोहित आर्याची विनवणी करत होते। पोलिसांनी त्यांच्या मुलांच्या शपथा घेतल्या। एवढंच नव्हे तर दीपक केसरकरांचं ज्यांचं नाव रोहित आर्याने घेतलं होतं त्यांच्याशी देखील बोलणी करायला पोलीस तयार होते। एवढंच नव्हे तर जे पालक बाहेर उभे होते, रडत होते पालक, ते देखील व्हिडिओ कॉलवरती रोहित आर्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते। तब्बल दीड तास हा ड्रामा चालला। मात्र अखेर रोहित आर्या हा मानत नसल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला आणि तसा एन्काउंटर करण्यात आला। मात्र आपण बघतोय की कशा प्रकारे पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त केली होती। रोहित आर्याचं मन वळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न पोलिसांकडून केलं गेल्याचं सध्या या माहितीतून समोर येत आहे। धन्यवाद सचिन या माहितीबद्दल।